नमस्कार सहकार्यालय. मी नितीन मस्के, सहाय्यक निबंधक, सहकार आयुक्त कार्यालय, पुणे. आज आपल्याला शासकीय मेलमध्ये लॉग इन कसं करायचं याविषयी माहिती देणार आहे. सध्या दोन ईमेल पोर्टल अस्तित्वात आहे. एक आहे जुना आणि एक आहे नवीन. जुन्या पोर्टलवरून कर्मचाऱ्यांचा जो डाटा आहे तो नवीन पोर्टलवर मायग्रेट करायचं काम सध्या चालू आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा डाटा नवीन पोर्टलवर मायग्रेट झाला त्यांना जुन्या पोर्टल आणि नवीन पोर्टलला 1 महिन्यासाठी दोन्हीकडे ॲक्सेस असतो आणि त्यानंतर ॲक्सेस बंद होतो आणि फक्त नवीन पोर्टलला लॉग इन करता येतं. आणि ज्या लोकांचा डाटा अजून मायग्रेट नाही झाला त्यांना फक्त जुन्या पोर्टलला लॉग इन करता येतं. तर सर्वप्रथम आपण बघूयात की हे दोन्ही पोर्टल दिसतात कसे. तर जे नवीन पोर्टल आहे त्याचा इंटरफेस या पद्धतीने आहे, ज्याचा URL आहे mail.gov.in आणि जुनं पोर्टल आहे त्याचा इंटरफेस याप्रमाणे आहे, ज्याचा URL आहे email.gov.in. आता या जुन्या पोर्टलमध्ये कसं लॉग इन करायचं याविषयी आपण माहिती घेऊया. तर या जुन्या पोर्टलवर आपल्याला लॉग इन करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये कवच नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. त्या कवचमध्ये लॉग इन करावं लागेल. ते झाल्यानंतर आपल्याला email.gov.in यावर लॉग इन करावं लागेल आणि तेथे आपला युजर नेम म्हणजे शासकीय ईमेल आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्या पासवर्ड सोबत कवच OTP टाकावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला लॉग इन करता येईल. तर सर्वप्रथम आपण कवच कसं डाउनलोड करायचं ते बघूया. आपल्या मोबाईलच्या जे प्ले स्टोअर आहे तेथे आपण जाणार आहोत. प्ले स्टोअरमध्ये सर्चमध्ये KAVACH कवच आपण सर्च करणार आहोत आणि कवच सर्च केल्यानंतर या पद्धतीनं नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर NIC द्वारे डेव्हलप केलेलं कवच ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला ज्या पद्धतीने दिसते ती स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये आपला शासकीय मेल पासवर्ड टाकायचा आहे, आय ॲग्री टू टर्म्स म्हणायचं आहे आणि मग लॉग इन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल, त्याला आपण अलाउ करणार आहोत आणि अलाउ जर करणार नसेल तर मॅन्युअली तो OTP टाकून आपण सबमिट करायचा आहे किंवा सबमिटवर क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर या पद्धतीनं मोबाईलच्या कवचमध्ये तुम्हाला एक इंटरफेस दिसेल, ज्यावर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा संदेश असेल आणि मागच्या बाजूला OTP ओपन होईल. प्रत्येक 30 सेकंदाला हा OTP बदलतो. त्यानंतर आपण email.gov.in या संकेतस्थळावर जाणार आहोत. तेथे आपला शासकीय मेल आणि पासवर्ड टाकणार आहोत आणि लगेच साइन इन करायचं नाही. तर पासवर्ड सोबत आपला मोबाईल मधला कवच OTP टाकणं आवश्यक आहे. समजा जर तुमचा पासवर्ड 99#ABCD असेल आणि कवच OTP 082696 असेल तर आपला पासवर्ड टाकताना 99#ABCD 082696 असं सलग तुम्हाला टाकावा लागणार आहे आणि टाकल्यानंतर या पद्धतीने आपलं संकेतस्थळ उघडलं जाईल. जे नवीन संकेतस्थळ आहे त्याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आणि थोडक्यात या संकेतस्थळाचे स्टेप्स बघूयात. कवच डाउनलोड करणं, कवचमध्ये लॉग इन करणं, त्यानंतर email.gov.in या संकेतस्थळावर जाणं, आपला ईमेल टाकणं, पासवर्ड टाकणं आणि पासवर्ड सोबत कवच OTP टाकणं. हे पूर्ण केल्यानंतर अशा पद्धतीनं आपला ईमेल आपल्याला उघडता येईल. या विषयी काही शंका असल्यास तुम्ही येथे कमेंट केल्यास आपल्याला त्या शंकाच्या अनुषंगाने नवीन व्हिडिओ बनवता येईल. धन्यवाद.